परभणीच्या सेलू तालुक्यातून ही आलेली वारी आहे आणि त्या वारीतले हे वारकरी आहेत, ते त्यांचा स्वयंपाक वगैरे बनवण्याचं चालू आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे जे आपण म्हणतो जात धर्म किंवा काय, ते बऱ्याचशा वेळेस आपल्याला फक्त कागदपत्रावर दिसून येतं. पण काही काही असे व्यक्ती असतात, काही काही अशा विभूती असतात ज्या आपल्याला त्या गोष्टी खोट्या असल्याचं किंवा त्यांना एवढं महत्त्व नसल्याचं सिद्ध करून दाखवतात. तसेच आता माझ्यासमोर एक व्यक्ती आहेत, ते त्यांचं नाव काय आहे किंवा ते कुठून आले हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, मला तुमच्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. जय हरी माऊली. जय हरी माऊली. तुमचं काय नाव आहे? सय्यद करीम. बर. किती दिवसापासून वारी करता तुम्ही? आम्ही ते 95 पासून. 95 पासून म्हणजे 31 वर्ष झाले. 95 पासून. हा, म्हणजे 30 वर्ष पूर्ण झाले ना? हो, 30 वर्ष झाले. काय बरं भेटतं तुम्हाला म्हणजे वारी करून? नाही, आमची एकच गाडी होती आमच्यापाशी. हा स्टार्ट मी 2003 लोकांपाशी 95 पाशी दुसऱ्याच गाड्यावर येत होतो. हा हा. आणि 2003 ला मी स्वतः गाडी घेतली. बर. तेव्हापासून माझ्या त्या गाडीची एक वारी बी चुकली नाही. अच्छा. आता माझ्यापाशी 1 ते 4 गाड्या झाल्या. मी वारी सोडित नाही. बरोबर. आता किती गाड्या म्हणलं तुमच्याकडे? 4 गाड्या आहेत. 4 गाड्या आता म्हणजे सगळे वारी केल्यामुळे झाले असं म्हणत? वारीमुळे झाली. बरं. आणि हे लोकांचं मला लय सहकार्य आहे आणि मला काय भावाने समजून चलते समजे. हा. त्याच्यामुळे मी बी त्यांना आपल्या भावासारखं समजून पूर्ण कार्यक्रम करायला लागतो, स्वयंपाक करायला लागतो, नियोजन करतो. समजा मी असं हे समजित नाही की मी जातीचा मुसलमान आहे ना आपल्याला काय घेणे देणं, हे नाही. हे माझी जी दिंडी समजून चालतो मी. आता हे तुमचा मोठेपणा झाला किंवा तुमच्या मनातला पांडुरंगाबद्दलचा भाव झाला. हो. याच्याबद्दल तुमचे घरचे म्हणा किंवा नातेवाईक नाही, म्हणा, ते असं काही नाव ठेवत नाहीत किंवा नाही काय नाही, म्हणत कोणीच नाही, कोणीच नाही. विरोध नाही आमच्या घरचे. नाही ना? नाही जे बाकीचे समजा मस्जिदीत वगैरे समजा तिकडे नाही, असं कोणीच अडीत नाही आपल्याला. नाही आढळून. आम्हाला म्हणते त्याचा धंदा आहे. हा, म्हणजे वाहनामुळे आम्हाला कोणी काही म्हणू शकत नाही. बरोबर. हा, असं सेपरेट आले तर म्हणले असते लोक, लेकिन आपल्या वाहनाच्या निमित्तानं कोणाला म्हणायला चान्स नाही आमच्या लोकाला. हा हा. त्या हिशोबाने कोणी काही म्हणू शकत नाही. बरोबर. मग आता तुम्ही समजा आळंदीत येता किंवा आळंदीपासून वारी करता, आळंदीपासून पंढरपूर पस्तर पायवारी करतात आम्ही. पायवारी करता. काय आहे तुमचे अनुभव वगैरे आतापर्यंत 30 वर्षातले? मी म्हणलो की तुम्हाला की माझ्यापासून एक गाडीपासून माझ्यापाशी 4 गाड्या झाल्या. हा. त्याच्यामुळे मी वारी आजपर्यंत माझी एक वारी चुकली नाही. 1995 पासून अच्छा. एक बी खाडी वारी झाली नाही. हा. आता याच्या पुढे त्याच्यावर माऊली बघा. बरोबर. बरं, आता समजा तुम्ही जसं मी म्हणलं की समजा नमाज पण पडता किंवा पूर्ण माझा बी धर्म सोडित नाही हा, आणि हे लोकांना बी सोडू शकत नाही. काय फरक वाटतो बरं म्हणजे समजा या भजनामध्ये किंवा जे आपण आता समजा वारी करता तुम्ही लोक? काय नाही, जे दोघांचं प्रेम एक आहे, हा, दोघांचा सारखंच आहे. पण हे काय थोडे लोकांमुळे हे वातावरण निर्माण होतं. बरोबर. आमच्या मनात तसं काहीच वाटत नाही. नक्की. हा, हे लोकांना माझ्या विषयी काय वाटत नाही, मला या लोकांच्या काहीच वाटत नाही. म्हणजे एक भावासारखे समजा मिळून राहतो. म्हणजे देव तिथून एकच, अल्लाह आणि ईश्वर एकच. हा, फक्त त्याने लावलं तुम्ही याची पूजा करा, तुम्ही याची नमाज पडा. हा हा. हे आपण आपला धर्म सांभाळायचा आणि मिळून राहायचं. बरोबर. हे गोष्ट मला हे पटत. नक्कीच. करीम भाई, खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला वारीच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशी तुमची वारी कायम होत राहो वर्षानुवर्ष, हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.